माझा माल एकदम क्लीन दिसतोय. मला त्या मार्केटपेक्षा याचे रिझल्ट खूप चांगले आलेले. नाही, कुठेच काही प्रॉब्लेम नाही. एकसारखं साईज आहे मण्यांची बी. तर करंट पण त्याचा चायना मशीनपेक्षा याचा व्यवस्थित होता. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की ज्यांच्याकडे 7-8 एकर क्षेत्र आहे त्यांनी 100% सरी कंपनीचं मशीन घ्यावे. माझं नाव संजय रमेश जाधव, निफाड. माझ्याकडे 10 एकर द्राक्ष शेती आहे. तर माझ्या द्राक्ष 10 एकर क्षेत्रामध्ये माझ्याकडे क्लोन 2 व्हरायटी आहे, सुधाकर व्हरायटी आहे, थॉम्सन व्हरायटी. माझं पूर्ण युरोपचंच काम बघतं. तर ह्या वर्षी मी साधारण एक स्प्रे ह्याच प्लॉटला टाकलेला आहे. कारण की ह्या मशीनची सारी कंपनीचं जे SS मशीन आहे हे मला पहिल्यांदा रिझल्ट पाहायला भेटला त्याच्यावाला. तर मी साधारण 3री डीप केलेली होती याच्यावाली. तर मला या 3ऱ्या डीपमध्ये असा अनुभव आलेला आहे का याचे जे मायक्रोन राहत्या ते एकदम मायक्रोन एकदम म्हणजे व्यवस्थित होते आणि एकदम धुक्यासारखं स्प्रे बसायचा. त्याच्यामुळं पानाला खालून वरून जो स्प्रे SS मशीन इलेक्ट्रॉन म्हणजे जे चायना मशीन जे आहे त्यांना जो दिसत नाही तो यांना एकदम पूर्ण कव्हरेज भेटत होतं. मला एकरी पाणी साधारण 43 लिटर पाणी बनवलेलं होतं. तर ते 43 लिटर पाण्यामध्ये पूर्ण असं धुकं तयार झालेलं होतं आणि करंट पण आम्ही चेक केला तर करंट पण त्याचा चायना मशीनपेक्षा याचा व्यवस्थित होता. साधारण माझी 9x5 ची लागवड आहे. तर कव्हरेज एकदम व्यवस्थित होतं. म्हणजे बाकीच्या मशीनपेक्षा तर कव्हरेज व्यवस्थित होतं. नाही, कुठेच काही प्रॉब्लेम नाही. एकसारखं साईज आहे मण्यांची बी आणि जो खालचा बंच आहे तोच वरचा बंच आहे. मला त्या मार्केटपेक्षा याचे रिझल्ट खूप चांगले आलेले. कारण की जे बारीक जे ब्लॅक हार्मूस यायचे जे मण्यांवर ते हार्मूस नाही यावर्षी. मला मशीनचं पूर्ण कव्हरेज आणि जे धुकं पाहिजे ते धुकं झालेलं होतं. त्याच्यामुळे मला कव्हरेज भेटलेलं आहे. मला सारी कंपनीचं मशीन वापरल्यामुळं बाकीच्या मार्केटच्या SS पेक्षा या सारी कंपनीच्या मशीननं मला 1 ते 1.5 mm ची साईज रिझल्ट आलेला आहे. बाकीच्या 25 लाख रुपये किंमत कुठं यांचंवाले 16-17 लाखामध्येच मशीन येते. म्हणजे 10 ते 12 लाखाचा डिफरंट पडतोय. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा याचे कम्पेअर म्हणजे रिझल्ट चांगले. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की ज्यांच्याकडे 7-8 एकर क्षेत्र आहे त्यांनी 100% सरी कंपनीचं मशीन घ्यावे. दरवर्षीपेक्षा आता जे बाकीचे आपण मार्केटमधले मशीन वापरतो ना त्याच्यामध्ये कसं व्हेरिएशनमध्ये माल येतो. व्हेरिएशनमध्ये काही म्हणजे वरची साईज जी राहते ती बारीक राहते, जे खालचे बंच राहते ती बरे राहते. पण मग याच्यामध्ये जो खालचा बंच तोच वरचा बंच साईजच्या बाबतीत म्हणजे कुठल्याही याच्यात व्हेरिएशन नाही येत. मला यावर्षी असा अनुभव आलेला आहे का मी एकच स्प्रे टाकलेला आहे पण मला एक स्प्रेमध्ये माझा माल एकदम क्लीन दिसतोय. बाकीचे जे SS आहे ते काही टायमाला कसं ते ओलांडे डॅमेज करता, तसं यांचं सारी कंपनीचं जे मशीन हे डॅमेज वगैरे काही करत नाही आणि कव्हरेज असल्यामुळं जो खालचा मणी तोच वरचा मणी राहणार आहे. त्याच्यामुळं एकदम सुंदर असे रिझल्ट आलेले. तर माझी बी इतर शेतकऱ्यांना विनंती आहे का 7-8 एकरवाल्यांनी स्वस्तात मस्त आणि व्यवस्थित हे सारी कंपनीचं मशीन घ्यावे.